नमस्कार मंडळी, मी पल्लवीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मुलांचं सगळ्यात आवडीचं टोमॅटो केचप घरच्या घरी तयार करणार आहोत। बघून कोणालाच विश्वास होणार नाही की आपण हा घरी बनवला आहे, कारण इडली जरी केली तरी टोमॅटो केचप लागतो, पराठा जरी केली तरी टोमॅटो केचप खायचं असतं आणि कधी कधी भाजी नाही आवडली तरी मम्मा मला टोमॅटो केचप दे ना, मी त्याच्याबरोबर चपाती खातो। मग आपण घरी बनवलेलं असलं तर आपण गिल्ट फ्री मुलांना खायला देऊ शकतो। बाहेरचं टोमॅटो केचप आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार करूया। आणि तुम्हाला वाटतं का बाहेरनं आणलेलं टोमॅटो केचप हे टोमॅटोपासूनच तयार केलेलं असणार, कारण त्याच्यात भरपूर असं प्रिझर्वेटिव्ह, कलर, केमिकल असतं। त्याच्यामुळे आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार करूया। त्याच्यासाठी छान अशी लाल बुंद टोमॅटो घ्यायची। टोमॅटो शक्यतो अशी गावरान घ्यायची, म्हणजे अशी गोल टोमॅटो घ्यायची आणि छान अशी पिकलेली टोमॅटो घ्यायची आणि अजिबात खराब झालेली टोमॅटो वापरायची नाही। टोमॅटो छान अशी फ्रेश असलेलीच घ्यायची, कारण टोमॅटो केचप आपण तयार केल्यानंतर साधारण 1 महिनासुद्धा वापरू शकतो आणि वर्षभरसुद्धा टिकू शकतो फ्रीजमध्ये ठेवून। आता घेतलेली टोमॅटो धुवून घेतली, नंतर कॉटनच्या रुमालाने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कापून घेतलं तर टोमॅटो पटकन असा मऊ होतो। तुम्ही हे पातेल्यात सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट असं कुकरमध्ये शिजवून घेऊया आणि मस्त असं टोमॅटो केचप तयार करूया। सगळी टोमॅटो मी छान अशी कापून घेतली, नंतर कुकर घेतलं, कापून घेतलेली टोमॅटो कुकरमध्ये घालून घ्यायचं आणि आपण इथे 1 किलो टोमॅटो घेतला आहे। त्याच्यासाठी एक छोटा कांदा घ्यायचा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या। कांदा आणि लसूण घालायचं नसेल तर तुम्ही हे स्किप देखील करून घेऊ शकता। आता इथे मी थोडे खडे मसाले घेणार आहे। कॉटनचा एखादा कपडा घ्यायचा, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तमालपत्र घालून याची छान अशी पोटली तयार करून घ्यायची। हे घातल्याने आपला टोमॅटो केचपला एकदम छान टेस्ट येते आणि तुमच्याकडे जावित्री असेल तर ते सुद्धा घालून घ्या, म्हणजे छान असं सुगंधित असा आपला टोमॅटो केचप तयार होतो आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा हे खडे मसाले चांगले असतात, त्याच्यामुळे नक्कीच घालून घ्या। आणि शक्य असल्यास कॉटनचं व्हाईट कलरचं रुमाल किंवा कपडा वापरा, म्हणजे रंग वगैरे लागणार नाही। तयार केलेली पोटली आपल्याला टोमॅटोच्या मध्ये घालून घ्यायची आणि नंतर आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्याने टोमॅटोला पाणी सुटतो आणि पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही, पण आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत त्याच्यामुळे मी साधारण 1-2 चमचा पाणी घालून घेणार आहे, किंवा नाही घालून घेतलं तरी देखील चालेल। आता पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि कुकरला याच्या साधारण 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्टीत आपला टोमॅटो छान असा मऊ तयार होतो। गॅस बंद केल्यानंतर कुकर पूर्ण गार झाल्यानंतरच झाकण उघडायचं, म्हणजे राहिलेला टोमॅटो सुद्धा आपला छान मऊसूत तयार होतो। किती छान असा टोमॅटो मऊसूत तयार झालेला आहे। आपण जी पोटली घातलेली होती म्हणजे खडे मसाले ते काढून घ्यायचं, आपण नंतर घालून घेऊया। आता हे बाजूला काढून ठेवूया। टोमॅटो छान गार झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यात सगळं घालून घ्यायचं, पाणी वगैरे सेपरेट करायची गरज नाही। छान असं मिक्सरला याची स्मूथ अशी प्युरी तयार करून घ्यायची। स्मूथ प्युरी तयार करून घेतली तरी सुद्धा आपल्याला टोमॅटो प्युरी गाळून घ्यायची आहे। जे काही टोमॅटोच्या बिया किंवा एखादा टोमॅटो अख्खा राहिला असेल ते आपल्याला काढून घेता येते। थोडं वेळ लागतं, पण ही स्टेप आवर्जून करून घ्या, म्हणजे आपला टोमॅटो छान असा मार्केटपेक्षा भारी घरच्या घरी आपण तयार करू शकतो। छान असं मी गाळून घेतलेले आहे। गाळून घेतल्यामुळे बिया सेपरेट होता। राहिलेली प्युरी सुद्धा घालून मी गाळून घेते। साधारण 5-6 मिनिटं लागतं, पण ही स्टेप आपल्याला आवर्जून करायची आहे, कारण आपण एवढं सगळं करतोय आणि 5 मिनिटासाठी आपण गाळून घेण्याचा आळस केला तर एवढ्या सगळ्या बिया टोमॅटो केचपमध्ये जातात आणि मग खाताना चांगलं लागत नाही। त्याच्यामुळे गाळून घ्यायचं। एवढ्या बिया आपण सेपरेट करून घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर प्युरी किती छान स्मूथ आणि एकदम लाल चुटूक अशी तयार झालेली आहे। त्याच्यामुळे लाल चुटूक टोमॅटो वापरायचा आहे, म्हणजे अजिबात रंग घालण्याची आपल्याला गरज पडत नाही। तयार करून घेतलेली खडे मसाल्याची पोटली पुन्हा एकदा घालून घ्यायची। राहिलेला फ्लेवर सुद्धा टोमॅटो केचपमध्ये तयार होतो आणि आपला टोमॅटो केचप छान लागतो खाताना। आता हे मिक्स करून घ्यायचं। साधारण आपण हे 15 ते 20 मिनिटं
अधूनमधून मिक्स करत शिजवून घ्यायचा. थोडंसं घट्टसर झाल्यानंतरच आपल्याला साखर, गूळ किंवा तुम्ही खडीसाखरसुद्धा म्हणजे मिश्रीसुद्धा घालून घेऊ शकता. चांगलं एकसारखं मिक्स करत राहायचं आणि गॅससुद्धा मंद ठेवायचं. आता इथे मी 1 किलो टोमॅटोसाठी 3 ते 4 चमचा साखर वापरलेला आहे. तुम्ही एकाच चमचा कमी अधिकसुद्धा करून घेऊ शकता, पण हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. आणि आपला केचप खराब होऊ नये याच्यासाठी मी अर्धा वाटी विनेगर घातलेला आहे. याच्यामुळे आपला टोमॅटो केचप वर्षभर किंवा 6 महिनेसुद्धा अजिबात खराब होणार नाही. बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं. साखर घातल्यानंतर थोडं उडतं, त्याच्यामुळे ताटली किंवा प्लेट झाकून घ्यायची आहे, म्हणजे अजिबात आपल्याला चटका लागणार नाही किंवा गॅससुद्धा खराब होणार नाही. आणि टोमॅटो केचप करताना सगळ्यात अवघड म्हणजे हेच, कारण टोमॅटो केचप शेवटी शिंतोडे उडायला लागतात आणि हात वगैरे भाजण्याची थोडी शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला ताटली झाकून हे शिजवून घ्यायचं. बघा, छान असा आपला टोमॅटो केचप मी तयार करून घेतलेला आहे. याच्यापेक्षा घट्टसर करायचं नाही, कारण अजून गार झाल्यानंतरसुद्धा घट्ट होतो. आणि जर समजत नसेल तर एखादी प्लेट घ्यायची आणि त्याच्यावरती हे टोमॅटो केचप घालून घ्यायचं. बघा, इकडे तिकडे अजिबात पसरत नाही किंवा पाणीसुद्धा सुटलेलं नाही, म्हणजे परफेक्ट असा टोमॅटो केचप आपला तयार झालेला आहे. आता टोमॅटो केचप तर तयार झाला. स्टोअर कसा करायचा? शक्य असल्यास आपल्याला ग्लास बॉटल वापरायचा आहे आणि घेतलेला बॉटल एअरटाईट कंटेनर असायला हवा, म्हणजे आपला टोमॅटो केचप अजिबात खराब होणार नाही. आणि घेताना आपला हात, चमचा अजिबात ओला नसायला हवा, म्हणजे पाण्याचा अंश टोमॅटो केचपला लागला नाही तर आपला टोमॅटो केचप अजिबात खराब होणार नाही. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा टोमॅटो केचप अगदी परफेक्ट आणि रंगसुद्धा अगदी छान येईल आणि वर्षभर किंवा 6 महिने अजिबात खराब होणार नाही. तुम्हीसुद्धा घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.